इचरी मला लागेल इचरी ना इचरीच बोललो अरे इचरी बोल जोर अल्लाह अल्लाह ला तर हा सगळ्यात मोठा बोईट आणि पकडलेला आहे आज. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ गाईज. तर आज आम्ही चाललोय मोरबा गणपतीला उल्वे साईडला. म्हणजे मोरावे जसं काकूचं गाव आहे पण आता तो उल्वे झालाय. उल्वे म्हणजे उल्वेच बोलतो मोस्टली. तर मी हे याच्यासाठी घेतलं आहे कारण की व्हॉइस क्लिअर नाही येत आणि मी माईक मागवला आहे पण तो मला असं वाटते माझ्या हातातून पडल कारण की तो वायरवाला आहे म्हणून मी तो आता रिटर्न करून दुसरा मागवणार आहे. आणि मग इथून डायरेक्ट गेल्यावर माझा आज पोस्टर लॉन्चिंग आहे सॉन्गचा. सो तिथे मी डायरेक्ट जाणार आहे. पहिले आम्ही जाणार आहोत ट्रेननी मोरबा गणपतीसाठी. येते टाईम आहे 8:30ची ट्रेन आहे. आणि सृष्टी नुसते टाइमपास ए तिकीट काढायचे ते काढू. हा तर तिकीट आता मी काढते ऑनलाईन. आणि मग आता आम्ही चाललोय बघू प्रवास कसा होते. सोनू येऊ नाही शकला कारण की सोनू पडला आजारी. मला पण सर्दी झालंय पण मला जाणं आहे. मी कल्टी दिली तर मला सगळे शिवे देतील. ब्लॉग इम्पॉर्टंट हे ब्लॉग. आणि हात दुखायला लागले आणि हे सगळ्यांची पप्पा लोक गेले पुढं कारण की पप्पाची ड्रायव्हिंग एवढी फास्ट आहे पप्पा 1 सेकंडमध्ये पोचतील लगेच म्हणून पप्पा लोक गेलेत. म्हणून ते लोक ट्रेननी गेलेत. सॉरी ट्रेनला पहिले गेलेत. लवकर पाठवलं आम्ही त्यांना. आणि आम्ही आता जाऊ इथं रायडिंग करत आम्ही सगळेच जाऊ आता. तर आता मला जाम झोप आलंय. म्हणजे ट्रेनमध्ये मी डुलकीन व्हिडिओ काढू शकणार नाही म्हणून बाय बाय. आता आम्ही धावत आलो कारण की दादा नॉनसेन्स बोलला की 8:20ची ट्रेन आहे. अरे 8ची ट्रेन आहे. एक्सरसाइज करवली सकाळी. एकदा आज गाडी हाणलाय बिलकुल नाही. आता आम्ही जाऊ 4 किलो चरबी घासली. आता मी झोपणार आहे. पोचलोय आणि माझी एवढी लाईफ खराब झाली. असे भाव भेटलेत की एक बॅग नाही घेऊ शकत. का माझे सोनू आला नाही सोबत म्हणून आजारी आहे म्हणून. आणि माझी सोनून घेतली आहे. हे एवढे भाव आहेत ना एवढे साले एवढे जिंदगी लाईफ खराब हो गया है पूरा. चाली बहीण पण घेत नाही. मी घेत नको नाही घेत होती पण मी दिली नाही. परत रडल बिडल स्वतः तर घेत नाही. शायनिंग कमी मार. चला वा फिंगर ठेवलेला आहे कॅमेरावर. नाही आता मोरावी गाव. मी तर किती वर्षानंतर आलोय इथे काकूच्या घरी. लहानपणी आलेलो त्यानंतर आता आलोय. आणि वाकडी तिकडे कॅमेरा अँगल्स पकडणारी सृष्टी. तर नीट कॅमेरा पकड दिसते. लकवा मारलेल्या हाताशी पकडू नको. आता आम्ही जाऊ आतमध्ये नाश्ता करू आणि मग निघू. 11 वाजता आम्ही काकूच्या घरी चाललो. गाववाल्या घरी चाललो. गाववाल्या घरी ना तर फ्लॅटवर गाववाल्या घरी अजून त्यालाच कन्फर्म नाही. तो अजून विचार होते गाव. माहेशमती लोक पधार रहे है. आम्ही काकूच्या घरी आलोय. माहेरी काकूच्या माहेरी मामाकडे आलोय. आई हाय. आणि आई किती 10 वर्षानंतर आमच्या ग्रुपमध्ये आले. तर आता आम्ही पोचलोय गावात. बनवताई मामी. आपल्याला काही येत नाही सो आपण काय बोलू शकत नाही. आणि यो घर बनलाय असा हे बघा बसले सगळे. काकू कुठे गेले. यो घर बनलाय आणि मी यो जाम वर्षानंतर बनलाय. नवीन घर बनलाय. मी जाम वर्षानंतर बघितलाय. ड्राइंग करत होतो. बंद कर. तर आता किती वाजले 10:03 झालेत. आम्ही 9 वाजल्यापासून आता जस्ट पडलो. पप्पा झोपून उठले. जस्ट पडलो अशी आणि चला लगेच उठवला. चला आता आम्ही चाललोय
10 वाजले. आता मी निघतोय. आता आर्यन बोलले आम्हाला की अर्धा तासाचं अंतर हाय चालून इथून घरापासून चालत अर्धा तास. म्हणजे एक सरप्राईज दिलेत आम्हाला आपल्याकडून उरण. हा अर्धा तास नाही लागत उरणला जायला, अर्धा तास चालत. आता मी चाललो. लेट्स गो. तिचा स्ट्रगल मांडीवर बसले. अजून अर्धा तासाचं अंतर आहे ना? नाही 5 मिनिटं. 5 मिनिट खटारला आर्यन हलकट 1 तास मध्ये चालायला लागल. आता इथून रिक्षेत चाललोय 5 मिनिटाच्या 2 मिनिटं मध्ये आम्ही पोहोचू. खटार बघ किती सरप्राईज दिला आम्हाला ते. आता 2 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू. आणि इथे काम चालू आहे रस्त्याचा. आणि आता आम्ही या बोटीमध्ये जाणार आहोत. या बोटींमधून असं वाटते मला तरी, पण आता माहित नाही आम्ही कसं जाणार आहोत. मला तर वाटते आम्ही याच बोटीमधून जाणार आहोत. आणि एवढी खाडी वेंडी माहित पण नाही कुठं आहे तसं. हा यार ही बोट ठीक आहे. आम्ही व्हिडिओ मध्ये कुठली बघितली नाही, तशी बोट बघितलेली. ती छोटीवाली बोट एकदम छोटी वाली, ही तरी बरी आहे. या बोटीत जाणार आहोत आम्ही. आई जरी मरी. हा 24 वर्षाचा यो घोडा. आणि याला पवता नाही अजून. 24 वर्षाचा घोडा. आणि हे पण घोडे एवढा यांना पवता येत नाही. आता आम्ही एवढी सगळे जण आहो. शर्या माऊन ऐक. आणि आम्ही आता आपण कुठे चाललोय दिसत पण नाही. त्या खंडरखान्यात चाललोय. पोचलोय. यो मंदिर आहे समुद्राच्या मध्ये. आयलंड वाले असतच काय तू. इथं बसायला बिचारा जागा आहे आमच्यासाठी. मला वाटलेलं फक्त मंदिरच आहे का इथं. मला पण तेच वाटलं. दिस इज द मंदिर टेम्पल. काकू आपल्याला माहिती देईल. काकू माहिती दे. इथे देऊळ कसा बनला. नंतर ती सांगते स्टोरी. तिलाच माहिती नाही आणि नंतर स्टोरी सांगाल बोलते. एवढं टाइम हिंदी कशाला. मराठी ब्लॉग आहे आपला. मी बघ बसली मधून आलो. आणि मग तिथं उतराला ते पायऱ्या आणि होत्या. तिथून उतरलो आणि पाय असे धुतले. मस्त सिस्टम आहे हो. थोडंसं पाय धुतले आणि मग डायरेक्ट तेवढाच. आणि बसाचा मस्त सिस्टम केलाय. पण बाबा 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 ओव्हर ऍक्टिंग. त्यावर देवलाव काय विचार. देवलाव मस्त. देवलाव एवढाच आवडला मला. पहिल्यांदाच आलो ना म्हणून. म्हणजे दुसऱ्यांदा आल्यावर नाही आवडणार काय. आवडेल दुसऱ्यांदा तर येणार नाही. दुसऱ्यांदा ते येणार नाही. यो कसला रिव्ह्यू आहे. पप्पाचे रिव्ह्यू व तुझा काय रिव्ह्यू आहे. नो कमेंट. जो भाई बोला काय. पहिले सांग आला पप्पी कोणी दिली. गार्डन मध्ये. एवढं खरं नाही सांगायला पाहिजे. मला सगळ्यात प्रश्न पडलाय केतनला. थांब केतन इथं बघ. इथं हा इथं बघ. असू दे दिसू दे. तू या ॲब्रो मधले कधी काढणार आहेस. मधल्या ॲब्रो कधी काढणार आहे. मधल्या
तर बघा इथे साफसफाई होत नाही म्हणून आम्ही साफसफाई करतो. साफसफाई होते फक्त संकष्टी. काय साफसफाई होते पण संकष्टीला होते. असं आहे काय? ही आमची मामी आहे, छोटी मामी. साफसफाई होते पण संकष्टीला होते. कावले हागून ठेवलंय सगळ्यांची. म्हणजे यो कावला आहे. येऊन जाऊन कॅमेरा यायच्यावर हाणायला लागते मला. यो कावला आहे. कोण? यो कावला, यो हिप्पोपॉटमस आहे यो. आणि यो अबे हे डोंग. आणि यो गाय आहे, गाय. तू जातोस कुठं? चिटका बिटकाला कुठं जातोस चिटकाला? अरे नीट कर. 5 लाखाची 5 लाखाची ठेवलाय. कुठून कुठून चिपकून येतं आम्हाला साफ करायला लागतो, निस्तारायला लागतो आम्हाला. 2 रुपयाचा शर्ट नाही. चिपकायला कुठे गेलं? अरे इथं तर तुझ्या संवाद उभा होता इथं. ना पाठी घाण आहे इथं. ते बदल पाहिजे. डोक्याला कसं लागते तुझ्या? समजला कुठे लागलाय चालायला. ए? झालं चिपक तसंच कशाला तू? तेव्हा डोक्या बिक्याला हायलाइट केलंय. दा आणि नुसता खा प्रसाद. प्रसाद खायला परत पाय पडायला आलाय. निर्लज्ज लोक. ही सगळी आहे जावा. आता आम्ही चाललोय. पापा यांनी मच्छी पकडायला यांना, तर मला ब्लॉग बनवायचा म्हणून यांना मी यांच्या सोबत चाललोय. हा साहिल मजेत राहा. बोटीच्या बाजूला एवढा वजन आहे. आता बोलतोय साहिलला उलट्या बिलट्या नाही झाल्या पाहिजे. नो माईक. आता मी मच्छी पकडायला चाललोय. एक साईडला चालली बोट. मी हाय ना. आता एक पाऊस काय कामाचा? आम्ही मच्छी पकडायला चाललोय. 3दा बोललो, पुढचा तरी बोलून दे. आता आम्ही मच्छी बोलणार तिथं ऐका. ऐकून घ्या. आता मच्छी पकडायला चाललोय. आता मच्छी पकडायला चाललोय. आता विसरलो मी काय बोलत होतो. अरे मला विसरतोय ना काय बोलायचं आहे. बाबू तुला काय बोलायचं आहे? मनात मला जाम शिव्या घालत असेल. जा तिकडे कॅमेरा काढ तोंडाजवळ. फिशिंगची प्रक्रिया चालू होणार आहे. माणूस मालिक इथं बसलाय. हा देख दे 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 स्टॅच्यू झाला तो. दे रियांश देख. कॅमेरा कॉन्शियस आहेस तू? दे. तो बोलते मी पण नाही खाणार, तुला पण नाही देणार. देते. तो बोलत एवढी भिकारी भीक मागते देते ठावेल त्याचा. दिला दिला. गुड बॉय आहे, गुड बॉय आहे. सत्यनारायणचा प्रसाद जरा जरा घ्या. हा? म्हणजे एवढं सुद्धा लागण्यासाठी. आता मच्छीची प्रक्रिया चालू होत आहे. फ्लॅग टाकलं की आपोआप जाईल. पण तरी मच्छी पकडापर्यंत थांबायचं आपण. आवरे दुरलेत. कोणता काय नाही कोणता काय. चकली दे. खाल्लंय पण नाही. वेगळीच चकली आहे. पाकिटच आहे बघ. अरे जाल फेकते रहने का, फेकते रहने का, फेकते रहने का. फेकत राहायचं, फेकत राहायचं, फेकत राहायचं जिथपर्यंत संपत नाही. एक कट्टा मामा, मोठा मामा. अरे कोणता काय चालला आणि तुमचा काय हावरेपणा चाललाय?
तर आम्ही तिथपर्यंत जाल फेकत फेकत आलोय. आपण मच्छी पकडेपर्यंत पूर्ण थांबत आहे. मच्छी येतपर्यंत टाकून जायचं फक्त. संध्याकाळपर्यंत थांबणारच. एवढी मोशन सिकनेस झाले. आता बोट अशी 360 फिरलाय आणि माझं डोकं फिरायला लागलाय. कोणला मोशन सिकनेस आहे कमेंट मध्ये सांगा. म्हणजे मला कार पण सन्न होत, मला बोट पण सन्न होत, मला ट्रेन पण सन्न होत, मला बस पण सन्न होत, मला एरोप्लेन मध्ये बसलोय नाही कधी पण तरी पण नाही सन्न होणार. मग चालत जा. तर सगळ्यात बेस्ट बाईक्स, स्कूटी, रिक्षा पण कधी कधी ट्रॅव्हलिंग करताना नाही सन्न होत. सगळ्यात बेस्ट कार घ्यायची असेल तर ओपन वरची कार घ्यायची. ओपन छपरा ओपन असते. रूफ टपली नाही जो फक्त थोडंसं खुलते, पूर्ण छपरा ओपन. एवढे मोठे अरमान आहेत माझे पावसाळ्यात भिजायचा पण बंद कार मध्ये बसायचा नाही, असे माझे अरमान आहेत. पण आता मला मोशन सिकनेस झालं. तुझे हे अरमान आहेत ना ते या पाणीमध्ये टाकून दे. ते पाणीमध्ये चालू आहे. पण आता सध्या मोशन सिकनेस झालंय, डोकं दुखायला लागलंय आणि आता मी खाल्लाय मला अजून व्हायला लागलंय. तू पाण्यामध्ये करू शकतो. कोणलाच नाही आहे ना आपल्यामध्ये, मलाच आहे. मी थोडीशी पाण्याला मच्छीला जेवण मस्त भेटत. देवानी मला बनवताना सगळं क्वालिटी जशी गाळली होती आणि केतनुसार डिस्टर्ब करते आणि आता मला बोलायचं नाही, मला राग आलाय. ग्रीन कलर तो आम्ही कष्ट करून पकडलाय. पकडला का नाही? अरे दादा यार नो बॉट आहे तू, बॉट काला बॉट आहे तू. नो प्रॉब्लेम. अबे बॉट आहे तू, बॉट. पाणी होतो सिद्ध झाला पबजी मधून बॉट, इथं पण बॉट. त्याचा डब्बा आमचा पडलेला हातातून तो आम्ही उचललाय. रेकॉर्डिंगच नाही केली. डब्बा इंसान के नाम पे. की हाल काय शक्ल देखो हक्की शक्ल देखो. जाला काढत आहोत, त्याच्यामध्ये किती मच्छी येते आता बघू. वर्षभराची तरी निघायला पाहिजे मच्छी. आताच टाकलाय 15 मिनिटं आधी. तू फक्त तिथं जायला पाहिजे. तिथं काय आलं तर तुला बघायला भेटलं. अरे पण ती बघ काकू मधमधी. थांब जरा, मच्छी तर दिसू दे. एक मच्छी नाही आली. बघा, बघू शकता एक पण मच्छी भेटलेली नाही. आता लागायला मुश्किल आहे. वट लागलाय ना. एक मच्छी दिसली तरी पण चिकन आहे ना. एक मच्छी तरी दिसायला पाहिजे. लोकांना मच्छी बघायला, ज्या लोकांनी मच्छी नाही बघितले त्याच्या काय नाही वट लागलाय ना. नाही भेटली एक पण मच्छी. बोरी लागली. कुठं तिचा बघाय मच्छी लागू दे. चिंबोऱ्याच्या बाता करतास. कुठं आहे झेंडा? कुठं आहे? द फिशरमॅन. ते जे पक्षी इथं उडत आहे ते सृष्टीने इन्व्हेंट केले की ते फ्लेमिंगो आहे. फ्लेमिंगो पिंक कलरचे असतात, पण आमचे व्हाईट आणि ब्लॅक कलरचे फ्लेमिंगो ते इथं उडत आहेत असेच मस्त. काय म्हणून बंच बनवून. आणि दादा बोललाय ऑस्ट्रिच आहे. आणि दादा बोललाय ते ऑस्ट्रिच आहे. तर कोणता खरा आहे हे मी तुम्हाला पक्षी दाखवून तुम्ही मला सांगा. अरे बाबा मी नाही सांगते. आणि आर्यन बोलते हे इंग्लंड आहे. आर्यन बोलते इंग्लंड आहे. पक्षी एक आमचा बोईट भेटला आहे. सॉरी आम्हाला बोईट भेटलाय. त्याला थांब ना. बोल. त्याला त्याच्या तोंडावरती झूम मार आणि त्याची एक्सप्रेशन दाखव.
आज बघ कसं ते यो बोईट आम्हाला भेटलाय किती कष्टानंतर. नाही उडत पण नाही यो बोईट. तर यो एक आम्हाला सक्सेसफुली भेटलाय. घे शी वाशायला लागेल हाताला. छी वरडत नाही, वरडलं नाही कोण. काय आहे या काको दाखवती चल मच्छी. मच्छी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या भेटल्या तो. चावतंय काय दाखव जरा कसा. तीन मच्छी भेटल्या. टोल अय्या अय्या टोकेदार आहे. टोला दाखव तिचा. जिवंत आहे ही टोल मच्छी बघा. काकू तर मच्छीवाली बहीण कसली पहिल्यांदा बघितली मी मच्छी अशी असते. टोल कधी खाल्ले नाही पण जिंदगी. या खायचे आहेत काय मी नाही खाणार, मला नाही आवडत. अशीच पकडतात. येत नाही कधी आली तरी येतात मोठ्या. चिमोर आला चिमोर. पडली इथंच पडली इथंच पडली. इचरी पडली. नाही नीट दाखव. आता आम्ही डब्यात टाकली. बघा माकली. अजून दुसरा काय भेटला. इचरी इचरी ती तर यश आहे. ती पण इचरी ती पण काकू इचरी चावतय मी नाही. कसली तर मच्छीवाली चावतोय बोलतोय. खुशी बघा किती होत आहे. रोहित रोहित आला रोहित. एक मच्छी भेटल्यावर खुशी. तुम्ही बघू शकता मी हाताने इचरी पकडलाय. बघा हाताने म्हणजे मी हातात टाकलाय पाण्यामध्ये आणि इचरी मला लागेल. इचरी मला लागेल. इचरी ना इचरीच बोललो. अरे इचरी बोल जोर चल. इचरी इचरी मी स्वतः पकडलाय. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या बघू शकता तुम्ही. त्या सगळ्या मी पकडल्यात. की टोल चावतोय पडपडतंय. हमने जरी बोलो की आता टोल आहे याला केसांसारखा नाक आहे. तर मग एवढी मच्छी पकडलाय आणि आता हीच आम्ही खाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आम्ही एवढे आम्ही हमें इतना पैसा है और मैं आपको ये बिस्लरी से इसलिए धोखे दिखा रहा हूँ कि तुम लोगों की कान चलनी चाहिए. आता उडतील 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 उडले उडले उडले. ला 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 वाईफ तोडतो तुम्ही. once more take 2. ला 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 लाली लालो लाली लालो असं आहे ते. लाली लालो असं आहे ते. केजीएफ मधलं बोल परत एकदा बोल. ते केजीएफ मधलं लाली लालो बोलत होते. आम्ही एकच ऐकलंय फक्त लाली लालो. अबे मंद चक्रम. केजीएफ मधली टून होती पण लाली लावलं लावला त्याला. नॉनसेन्स. कट. मला तर काही नाही बोलायचा. कोलबी आता बोलले. कोलंबी कोलंबी जे कोलबी पापलेट दुसरा काय शिंगाली एवढं भेटणार नाही.
शब्द है। कोलंबी होती है वो छोटी हो, लंबी हो। यो विषय पटणार काय? म्हणून मला कोण पटत नाही हो. प्राऊच कोलंबी भी प्राऊच। सेंड मेरी आता कार्यक्रम चालू आहे। केली साहेब नवलच काढायचे आहेत ना फक्त। प्रोफेशनल आलेले आहेत। मच्छी साफ करायचा कार्यक्रम चालू आहे। तिथं गॅस बी आणलाय मच्छी तलाला। मातीने पकडलाय टोल आणि काढली गे काय माहिती दोन तुकडं करून या समुद्रामध्ये बघा तुम्ही समुद्र बघू शकता। पूर्ण समुद्रामध्ये आमची एकच बोट तरंगते पण मस्त वाटतंय। एवढं ऊन नाही आहे तर जरा बरं वाटतं। अरे एक साइडला वाले इकडे एक मच्छी साइडला हे लोक साफ करताय कारण भूक लागली असेल ते लोक इथं शेगडी आणले तलाची मीठ मसाला आणलेला आहे मस्तपैकी तळून आणले आणि भाकरी पण आलेली आहे। एवढे नको का? इथं बसून बसून मस्त आम्ही खातो। आम्ही बोटीवर चाललाय म्हणजे आम्ही नाही चाललाय बायकांची चाललाय। अरे एवढी नको म्हणजे मला नको भाकरी खातो चुम्मेश्वरी परफॉर्मन्स बाई काही नाही नाही त्याला नुसतं भाव पाहिजे पण तो आधी त्याला खाऊनच नाही तिथं आधी चुरलास धक्का मग माझ्या हातावी त्याला धक्का दिला त्यांनी। भाकरी नाही त्याला नुसती खायची आहे केतनला। चिंबोरी 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 तर आता खूप स्ट्रगल नंतर पाण्याची भरती कमी झालेली म्हणून बोट टेकत होती तर आम्ही चिखलामधून आलोय लिटरली। आणि आता तिथं बाजूला बोट होती त्याच्यामध्ये पाणी होता तिथं आम्ही पाय धुतलेत आणि आता स्ट्रगल झालाय आणि माझी फोनची बॅटरी पण संपले 2% आहे। सो मी आता घरी गेलो पण ब्लॉग एवढी मच्छी आम्ही घेतलेली आहे। तर हा सगळ्यात मोठा बोईट आणि पकडलेला आहे आज हा सगळ्यात मोठा बोईट आणि एवढी मच्छी आमची ज्या मच्छी पकडली आणि सगळ्यात मोठा बोईट आणि आता मला परत हात धुवायला लागते। सो आता मगाशी मी झोपलो बिपलो आणि जेवून बिवून झालं झोपलो आणि आता आम्ही चाललोय पोस्टर लॉन्चसाठी। कुठे आहे रे? ज्वेल्सला। नेरून वही ना ज्वेल्स में नहीं है तो तू ही बोला ज्वेल्स में। ज्वेल्स में सिर्फ जगह का नाम बताया मैंने। आगरी को नेरुल्ला हाई Head northeast. ये देख लोकेशन चालू है मेरी। In 100 meters, turn left. Turn left. ठीक है सब है अभी फिलहाल। शुभम भाई है ओ, सिंगर अपना। एवढे लोक आहेत आणि तिकडे जाऊन आम्ही काय करणार माहित नाही नो आयडिया। गपचूप राहायचं उभा राहायचं स्टेजवर। गाने का देते ना किसका एन्युअल फंक्शन है? अपना मेरा सॉन्ग है ईशान ऐकायला नाही आलं। ठीक आहे तर आता मी चाललो तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेन। आता सध्या मी फोन ठेवते कारण की गाडीमध्ये मला चक्कर यायला लागते मोशन सिकनेस तर नंतर तुम्हाला दाखवते। क्या बात है। The whole team of माझी अप्सरा SK India Music presents माझी अप्सरा। So ये म्यूजिक एल्बम है
और ये हमारे सभी स्टूडेंट्स ने और हमारे ये सभी टीम ने प्रॉपर इतने अच्छे तरीके से बनाया हुआ है। पोस्टर देख के ही बहुत प्यारा लग रहा है। सो एक बार पूरी टीम के लिए जोर से तालियां हो जाए। भक्ति मात्रे को आर्टिस्ट है सोनू के साथ। एंड नेक्स्ट पोस्टर प्लीज सेकंड। Thank you so much, team. Congratulations and wish you all the best to all of you. I hope आपके ये गाने सबको बहुत अच्छे लगे और wish you all the best. Thank you so much.